पालकमंत्रीपद मिळणार हे निश्चित, फक्त घोषणा बाकी असं म्हटलंय भरत गोगावले यांनी। भरत गोगावलेंचं रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य आहे। तर रायगड नाशिकचा पालकमंत्री कोण होणार हे मुख्यमंत्री ठरवणार असं बावनकुळेंनी म्हटलंय। तटकरेंनी दिलेला शब्द आतापर्यंत पूर्ण झाला पाहिजे होता। सुनेत्रा पवारांशी चर्चा करणार, उदय सामंतांचे वक्तव्य। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न आणि याच्यावरून चर्चा या पुन्हा झडू लागलेल्या आहेत। पालकमंत्रीपद मिळणार हे निश्चित आहे, फक्त घोषणा बाकी असल्याचं भरत गोगावले यांच्याकडून सांगितलं जात आहे। तर बावनकुळेंकडून असं सांगितलं जात आहे की रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। सांगितलं आणि झालेलं आहे, फक्त आता डिक्लेरेशन बाकी आहे, त्यामुळे त्याची पण काळजी करू नका आणि लवकरात लवकर तेही होईल। आणि म्हणजे तुम्हाला व्यासपीठावर सगळ्या मान्यवरांना, युवासेना, महिला आघाडी, आमच्या शिवसेना असं सगळ्यांनी मिळून मिसळून काम करा। विधान परिषदेच्या तिकिटाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे साहेबांनी ज्या ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या खरं तर इतक्यात पूर्ण व्हायला पाहिजे होत्या। कालच मी राष्ट्रीय अध्यक्षा एनसीपीच्या सुनेत्रा वहिनींची देखील याबाबत चर्चा केलेली आहे। मी पुन्हा मंगळवारी किंवा बुधवारी सुनेत्रा वहिनींची भेट घेणार आहे आणि हेच सांगणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विधान परिषदेची जागा सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मागणी केलेले पालकमंत्रीपद हे शिवसेनेला घ्यावं, ही माझ्या एक्सप्रेस टावरच्या चेंबरमध्ये झालेली चर्चा होती आणि ती राष्ट्रीय अध्यक्षांशी चर्चा करून या दोन्ही नेत्यांना मी सांगेन। परंतु भरतशेठ गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजेत, हीच शिवसेना म्हणून आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि ती विनंती मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्री महोदयांना देखील केलेली आहे। रायगडचं पालकमंत्री कुणाला करायचं हा संपूर्ण अधिकार, हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे। माननीय एकनाथजी, सुनेत्रा पवारजी आणि मुख्यमंत्रीजी बसून याबद्दलचा निर्णय करतील, पण रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच होईल असं मला दिसत आहे।